द बॉय इन द स्ट्राईप पजामाज हा इंग्रजी भाषेतला ब्रिटिश सिनेमा आहे. शाळेत इतिहासाच्या अभ्यासात पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध अशा महाभयंकर घटनांविषयी आपण वाचलेलं ऐकलेलं असतं. पण इतिहासाच्या पुस्तकातली माहिती वाचून आपल्याला या घटनांची भयानकता तितकीशी जाणवतेच असं नाही. देशादेशांमध्ये जेव्हा युद्ध होतात तेव्हा त्या देशातल्या अर्थव्यवस्था कोलमडतात, राज्यव्यवस्थेत उलथापालथ होते, अशा चर्चा आपण आपल्या आईबाबांकडून, शिक्षकांकडून ऐकलेल्या असतात. पण तिथल्या सामान्य माणसांच्या, मुलांच्या, स्त्रियांच्या जगण्यावर त्याचे काय काय परिणाम होतात, त्यांच्या मानसिकतेत कसे बदल होतात, ते किती खोलवर असतात, याची जाणीव करून देण्याची शक्ती साहित्य आणि सिनेमा यांच्यासारख्या कलामाध्यमांमध्येच असते. द बॉय इन द स्ट्राईप पजामाज या सिनेमाला अशीच एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. दुसरं महायुद्ध सुरू होण्यापूर्वी जर्मनीचा हुकुमशहा हिटलर याच्या नेतृत्वाखाली नाझी जर्मनीने आर्यन वंशाचे जर्मन लोक सोडून इतर सगळ्या जर्मन लोकांना नष्ट करायचं ठरवलेलं होतं. त्या काळातली ही गोष्ट आहे. सगळा सिनेमा मात्र ब्रुनो आणि श्मूल या दोन लहान मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावविश्वाभोवती गुंफलेला आहे. 2006 द बॉय इन द स्ट्राईप पजामाज याच नावाची जॉन बॉईन या आयरिश लेखकाने लिहिलेली कादंबरी प्रकाशित झाली आणि 2008 मार्क हर्मन यांनी दिग्दर्शित केलेला हा इंग्रजी सिनेमा आला. कादंबरी आणि सिनेमा यांच्यामध्ये काही तपशिलांचा फरक आहे, पण मूळ कथानक मात्र काल्पनिक आहे, म्हणजे ही सत्य घटना नाही आहे. हिटलरच्या काळातल्या क्रौर्याच्या कथा ज्यांना माहिती आहेत त्यांना ही कथा अतिशयोक्ती करणारीही वाटत नाही. या सिनेमामध्ये ऐतिहासिक तथ्यांशी बऱ्याच अंशी फारकत घेतली आहे अशी त्याच्यावर टीका झालेली आहे. पण या सिनेमाला जगभर अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. तर कथानक असं: ब्रुनो नावाचा 8 वर्षांचा एक मुलगा बर्लिन या शहरामध्ये त्याच्या कुटुंबासोबत राहत असतो. बर्लिन हे जर्मनीतलं राजधानीचं ठिकाण. ब्रुनोचे बाबा राल्फ हे तिथल्या नाझी सैन्यामध्ये अधिकारी असतात. ते स्वभावाने कडक शिस्तीचे आणि काटेकोर असतात. एके दिवशी ब्रुनो शाळेतून उड्या मारत पळत पळत आनंदाने घरी येतो आणि तेव्हा त्याला कळतं की त्याच्या बाबांना प्रमोशन मिळालंय आणि आता आपल्याला बर्लिनमधलं घर सोडून दूर जर्मनीच्या पोलंड सीमेजवळ राहायला जावं लागणार आहे. आपली शाळा, आपले मित्र यांना सोडून जायच्या कल्पनेने ब्रुनो खट्टू होतो. त्याचे बाबा त्याला समजावतात, देशासाठी काहीही करायची गरज असेल तर ते आपण केलं पाहिजे, त्यामुळेच आपण इथून चाललेलो आहोत. बाबांना प्रमोशन मिळाल्याच्या निमित्ताने घरी जंगी पार्टी होते आणि मग दुसऱ्याच दिवशी ब्रुनो, त्याचे आईबाबा, त्याची मोठी बहीण ग्रेटेल आणि त्यांना घरकामात मदत करणारी मारिया हे सगळे नव्या ठिकाणी जातात. नव्या जागी राहायला गेल्यानंतर तिथल्या प्रचंड आणि भव्य अशा घराच्या आसपास फारशी वस्ती नाही, गजबज नाही, सगळीकडे अंगावर येणारी शांतता आहे असं ब्रुनोला जाणवतं. त्यांच्या ऐसपैस बंगल्याभोवती मोठी भिंत असते. आपल्या खोलीतल्या एका उंचावरच्या खिडकीतून तो बाहेर पाहतो तर दूरवर त्याला थोडीशी वस्ती आणि पट्ट्यापट्ट्यांचे शर्ट पायजमा घातलेले लोक दिसतात. हे इथले शेतकरी असतील आणि तिथे आपल्याला आपल्या वयाचं कोणीतरी खेळायलाही मिळेल असं त्याच्या मनात येतं. हे लोक कोण आहेत? तो आईला विचारतो. आई त्याला त्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळते. पण तेव्हा ब्रुनोला दिसतं की घरातली आणि बागेतली कामं करायला त्या दूरच्या वस्तीतल्या लोकांपैकीच एक जण आपल्या घरातही वावरतोय. कैद्यासारखे मळकट पट्टेरी कपडे घातलेला तो वृद्ध माणूस खूप काम करून वाकलेला असतो. त्याचं नाव असतं पॅवेल. पॅवेलच्या चेहऱ्यावरचं भकास उदासपण ब्रुनोलाही अस्वस्थ करत राहतं. लवकरच त्या नव्या ठिकाणच्या सगळ्या विचित्र वातावरणाचा आणि त्या सुनसान जागेचा ब्रुनोला खूप कंटाळा येतो. एकदा नाझी अधिकाऱ्यांशी मीटिंग करून त्याचे बाबा परततात तेव्हा तो त्यांना सांगतो की आपण इथून परत जाऊ. तेव्हा बाबा पुन्हा त्याला म्हणतात, अरे, आम्ही सैन्यातले लोक खूप मेहनतीने हे जग सुंदर करण्यासाठी प्रयत्न करतो. देशासाठी आणि आपल्यासाठी ते गरजेचं आहे. आता काहीही करून आपल्याला इथेच राहावं लागणार आहे. हे लक्षात आल्यावर ब्रुनो एकटाच काहीतरी खेळत स्वतःचं मन रमवण्याचा प्रयत्न करत राहतो.
एकदा घरासमोरच्या झाडाखाली तंद्रीत आकाशाकडे बघत पडून राहिलेला असताना त्याला वाटतं की इथे एखादा झोपाळा असायला हवा. त्याच्या बाबांच्या हाताखाली काम करणारा एक तरुण लेफ्टनंट कॉटलर तिथे ग्रेटेलसोबत गप्पा करत गाडी धुत असतो. आपली ही इच्छा ब्रुनो त्याला सांगतो. तेव्हा कॉटलर शेजारी बागकाम करणाऱ्या त्या कैदी गडी माणसाला इतक्या भयंकर आवाजात ओरडून हुकूम सोडतो की क्षणभर ब्रुनो दचकून थिजून जातो. तो गडी माणूस घरामागच्या जागेत जातो आणि तिथल्या अडगळीतून एक मोठा टायर काढून ब्रुनोला त्याचा झोपाळा तयार करून देतो. झोपाळा खेळताना पहिल्याच दिवशी तो पडतो आणि त्याला जखम होते. तेव्हा प्रचंड घाबरून गेलेला तो गडी माणूस त्याच्या जखमेवर मलमपट्टी करतो. तेव्हा आपल्याला कळतं की पूर्वी डॉक्टर म्हणून काम करणारा तो ज्यू माणूस इथे कैदी आहे. ब्रुनो त्याच्या पाठोपाठ जातो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की सगळ्या बंगल्याभोवती उंच कंपाऊंड असलं तरी इथे उंचावर एक खिडकी आहे जिथून कंपाऊंडच्या पलीकडे जाता येईल. ब्रुनोला नव्या जागा धुंडाळायला मनापासून आवडत असतं. साहसी कथा वाचणं हा तर त्याचा आवडता छंद असतो. त्यामुळे कधीतरी भिंतीपलीकडे जाऊन ते पट्टेरी शर्ट पायजमा घालून काम करणारे लोक कोण आहेत, त्या जागी नक्की काय आहे हे पाहण्याची ओढ त्याला लागून राहते. दरम्यान त्याला आणि ग्रेटेलला शिकवायला एक नवीन शिक्षक यायला लागतात. ते साहसी कथा वगैरे वाचायचं सोडून आपल्या महान देशाचा इतिहास आणि सध्या सुरू असलेल्या घडामोडी यांच्याविषयी जाणून घ्यायला त्यांना सांगतात. जर्मनीच्या इतिहासाविषयी माहिती देणारं एक जाडजूड पुस्तक ते ब्रुनोला देतात. ब्रुनो आपल्या झोपाळ्यावर ते पुस्तक घेऊन नाईलाजाने वाचत बसलेला असतो. सहज त्याची नजर समोर जाते आणि त्याला घरामागच्या बागेकडे जाणारं अर्धवट किलकिलं दार दिसतं. तो ते पुस्तक तिथेच टाकून उत्साहाने धावत जातो. पूर्वी पाहून ठेवलेल्या खिडकीतून कंपाऊंडच्या पलीकडे उडी टाकतो आणि झाडाझुडपातून वाट काढत त्या जागेपाशी येऊन पोचतो. त्या सगळ्या जागेला खूप उंच तारेचं कुंपण असतं. सहजासहजी कुणी आतून बाहेर येऊ शकणार नाही अशी ती व्यवस्था असते. कुंपणापलीकडे साधारण ब्रुनोच्याच वयाचा एक मुलगा पट्टेरी पोशाखात एकटाच बसून राहिलेला असतो. छोटी हातगाडी चालवत कचरा टाकायला तो तिथे आलेला असतो. ब्रुनो त्याला त्याचं नाव विचारतो. त्याचं नाव असतं श्मूल. दोघांनीही एकमेकांची नावं पूर्वी कधीच ऐकलेली नसतात, पण त्यांना एकमेकांशी गप्पा मारणं आवडू लागतं आणि आता आपल्याला खेळायला मित्र मिळाला असं वाटून ब्रुनोलाही आनंद होतो. एके दिवशी ब्रुनो घरातल्यांची नजर चुकवून मोठा चेंडू घेऊन श्मूलकडे जातो, पण श्मूल त्याच्याशी खेळायला तयार होत नाही. आपल्याला खेळताना कुणी पाहिल याची त्याला खूप भीती वाटत असते. ब्रुनोला त्याच्या या वागण्यामागचं कारणच लक्षात येत नाही. तेवढ्यात शिट्टी वाजवल्याचा आवाज येतो आणि श्मूल घाबरून घाईघाईने तिथून निघून जातो. ब्रुनो सुद्धा घरी परत येतो. दरम्यान ब्रुनोची आई बाहेर गेलेली असते. ती घरी येते तेव्हा ते कैदी राहत असलेल्या ठिकाणाहून धुराचे प्रचंड लोट तिला दिसतात आणि सगळीकडे विचित्र दुर्गंध पसरलेला जाणवतो. त्याविषयी ती लेफ्टनंट कॉटलरशी बोलते तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिथे फार भयानक गोष्ट घडतेय. ब्रुनोला शेत वाटणारी ती जागा म्हणजे नाझी सैनिकांनी ज्यू लोकांना मारण्यासाठी बनवलेली छळछावणी असते. तिथे एका मोठ्या खोलीत कैद्यांना डांबून आत विषारी वायू सोडला जात असतो. हा सगळा अमानुष प्रकार आपल्यापासून इतक्या जवळच्या अंतरावर घडतोय आणि तो घडवण्याच्या कामगिरीवरच ब्रुनोच्या बाबांची नेमणूक झालीय हे लक्षात आल्यावर आई अतिशय अस्वस्थ होते. एके दिवशी मात्र आपल्याच घरात काम करत असलेला श्मूल ब्रुनोला दिसतो आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. काचेचे नक्षीदार नाजूक पेले साफ करण्याचं काम श्मूलला दिलेलं असतं. ब्रुनो आनंदाने त्याच्याशी बोलायला जातो, पण एव्हाना ज्यू हे आपले शत्रू आहेत हे सगळ्यांनी त्याच्या मनावर इतकं बिंबवलेलं असतं की तो श्मूललाही विचारतो, अरे आपण खरं तर एकमेकांचे शत्रू आहोत हे तुला माहिती आहे का? पण तिथे ठेवलेला खाऊ उचलून तो श्मूलला देतो तेव्हा अतिशय भुकेलेला श्मूल ते घाईघाईने खाऊ लागतो. अचानक कॉटलर तिथे येतो आणि श्मूलला तो दरडावून विचारतो, तू हे चोरलायस का? त्यावर ब्रुनोकडे पाहून श्मूल म्हणतो, हा माझा मित्र आहे आणि मला त्याने हे खायला दिलंय. तेव्हा कॉटलरचा रुद्रावतार बघून ब्रुनो घाबरतो आणि श्मूलला मी ओळखत नाही असं सांगतो. मात्र आपल्या खोटं बोलण्यामुळे
श्मूलला त्याने न केलेल्या चोरीची शिक्षा मिळणार आहे हे ब्रुनोच्या लक्षात येतं आणि त्याला त्याचा खूप त्रास होतो. नंतर श्मूलला भेटायला तो पुन्हा पुन्हा कॅम्पकडे त्यांच्या नेहमीच्या जागी जात राहतो, पण काही दिवस तिथे श्मूल येत नाही. आपण असं वागलो त्यामुळे आता आपली मैत्री संपली असंच ब्रुनोला वाटून जातं. पण एके दिवशी मात्र मान खाली घालून बसलेला श्मूल त्याला दिसतो. त्याला दिसतं की श्मूलच्या चेहऱ्यावर कुणीतरी मारहाण केल्याच्या जखमा आहेत. ब्रुनोला त्याच्या चेहऱ्याकडे पाहवत नाही. तो श्मूलची माफी मागतो. त्यांची पुन्हा दिलजमाई होते आणि पुन्हा ते एकमेकांशी गप्पा करू लागतात, अधूनमधून भेटू लागतात. आता ब्रुनोची या ठिकाणाहून निघून जाण्याची इच्छाच नाहीशी होते. त्याला इथे राहणंच आवडू लागतं. त्याच्यातला हा बदल त्याच्या बाबांना थोडा संशयास्पदच वाटतो. शिवाय या अशा हिंसक ठिकाणी राहणं, मुलांचं मानसिक आरोग्य बिघडताना पाहणं ब्रुनोच्या आईच्या सहनशक्तीपलीकडे गेलेलं असतं. शेवटी काही काळ तरी आईने दोन्ही मुलांसह दुसरीकडे राहायला जायचं असं ठरतं. मधल्या काळात ब्रुनो श्मूलला भेटायला जातो तेव्हा त्याला दिसतं की श्मूल अतिशय उदास आहे. त्याने विचारपूस केल्यावर श्मूल सांगतो की त्याला त्याचे बाबा कॅम्पमध्ये कुठेच दिसत नाहीयेत. ब्रुनो त्याच्या बाबांना शोधण्यासाठी मदत करायचं ठरवतो. त्यासाठी कॅम्पमधलं तारांचं कुंपण ओलांडून पलीकडे जायची गरज असते आणि श्मूलसारखे कपडे त्याला लागणार असतात. आई आणि बहिणीबरोबर ब्रुनो जेव्हा दुसरीकडे राहायला जाण्यासाठी बाहेर पडणार असतो त्याच दिवशी त्याचा आणि श्मूलचा हा प्लॅन ठरलेला असतो. कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने ब्रुनो फावडं घेऊन घरातून बाहेर पडतो. श्मूलने ब्रुनोसाठी आधीच स्वतःसारखे कपडे आणून ठेवलेले असतात. फावड्याने कुंपणाखालची माती उकरून ब्रुनो तारांच्या कुंपणाच्या पलीकडे जातो. आपण कुठलं जीवावरचं धाडस करतो आहोत याची जाणीव 7-8 वर्षाच्या ते चिमुरड्या मुलांना नसते. आईबाबांनी, शिक्षकांनी केलेले द्वेषाचे आणि शत्रुत्वाचे संस्कार बाजूला ठेवून मैत्रीचं जे मूलभूत नातं ब्रुनो आणि श्मूल यांनी एकमेकांशी जोडलेलं असतं त्या नात्यातल्या ओढीनेच हे कृत्य त्यांच्या हातून घडतं. दोघेही श्मूलच्या बाबांना शोधत कॅम्पभर हिंडत राहतात आणि अगदी अनपेक्षितपणे गॅस चेंबरकडे नेल्या जाणाऱ्या कैद्यांच्या गर्दीत सापडतात. या सिनेमाच्या कथानकात इथून पुढे जे घडतं ते पाहणं जितकं वेदनादायक आहे तितकंच त्याच्याविषयी सांगणं सुद्धा. इथे काही त्रोटक प्रसंगातूनच ब्रुनो आणि श्मूलची गोष्ट सांगणं शक्य झालंय, पण मूळ सिनेमा बघताना त्या कथानकातले असंख्य बारकावे आणि सूक्ष्म जागा उलगडत जातात. ब्रुनोच्या भूमिकेत एसा बटरफिल्ड आणि श्मूलच्या भूमिकेत जॅक स्कॅलन या 2 बालकलाकारांनी केलेला अभिनय अफाट आहे. ब्रुनोचा बालसुलभ उत्सुकतेने आसमंत टिपणारा, समोरच्या प्रसंगानुरूप क्षणोक्षणी पालटणारा संवेदनशील चेहरा आणि श्मूलच्या वागण्या बोलण्यातलं असहाय्य भेदरलेपण या सगळ्या सिनेमा प्रत्यक्ष पाहून अनुभवायच्या गोष्टी आहेत. सुरुवातीचा काही भाग वगळता संपूर्ण सिनेमा ब्रुनोचं घर आणि छळछावणी या 2च ठिकाणी चित्रित झालाय. गॅस चेंबरची काळा धूर ओकणारी प्रचंड धुरांडी, सतत काही ना काही कामात गढलेले कैदी, सगळी भौतिक संपन्नता असून सुद्धा आतून तुटत चाललेली ब्रुनोच्या कुटुंबातली माणसं, यातल्या प्रत्येक दृश्यामध्ये एक प्रकारचं गडद उदासपण भरून राहिलेलं दिसतं. अधूनमधून चपखलपणे वापरलेल्या पार्श्वसंगीताचा प्रवाससुद्धा सौम्य प्रसन्नतेकडून उदासीनतेकडे आणि शेवटापाशी भीषणतेकडे होत जातो. अनेक हिंसक दृश्य थेट चित्रित करण्याऐवजी जी कलात्मक सूचकता या सिनेमात सांभाळली आहे त्यामुळे त्या प्रसंगांची परिणामकारकता वाढली आहे. या सिनेमाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि कथानकातल्या घटनाक्रमाची दाहकता ही बालकुमार अंकाला अपेक्षित असलेल्या 10 ते 15 वर्ष या वयोगटाच्या मुलांच्या संवेदनशीलतेला पेलवेल का असाही प्रश्न पडतो. मात्र मुलांनी नाही तरी त्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनी हा सिनेमा नक्की पाहायला हवा. सध्या तो नेटफ्लिक्सवर सुद्धा आहे. जर्मनी हा देश महान बनवण्यासाठी त्या देशात फक्त आर्यन वंशाचे जर्मन लोकच राहिले पाहिजेत आणि तिथे राहणाऱ्या ज्यू वंशीयांना मारून नष्ट केल्याशिवाय आपला देश महान होणार नाही, हे जग सुखी होणार नाही, अशी अतिरेकी भूमिका नाझी विचारसरणीच्या प्रवर्तकांची होती.
त्यापायी जर्मनीमध्ये लाखो निरपराध ज्यू वंशीयांना छळ करून मारण्यात आलं. एखाद्या विशिष्ट धर्माला श्रेष्ठ मानून इतर धर्मियांविषयी वैरभाव बाळगणं आणि त्याला राष्ट्रभक्तीच्या कल्पनेशी जोडणं हे काही केवळ इतिहासामध्ये घडलेलं नाही. आजही जगातल्या कित्येक देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये राष्ट्रभक्तीची कल्पना तीच आहे. अशा काळात ज्यांच्या मनात जात, धर्म, वंश यांच्या भेदांची जाणीवही अद्याप जागी झालेली नाही, अशा ब्रुनो आणि श्मूल या 2 मुलांच्या निखळ मैत्रीची गोष्ट सांगणारा हा सिनेमा कधी नव्हे इतका आज समयोचित ठरणार आहे. जगाला प्रेम अर्पावे हा एकच खरा धर्म आहे या माणसातल्या मूलभूत शहाणपणाच्या जाणीवेला हात घालणार आहे. बालकुमारांनी त्यांच्या बकेट लिस्टमध्ये हा सिनेमा जरूर ठेवावा हा आग्रह याचसाठी.